पुढची बातमी आहे. नवी दिल्लीमध्ये घोटाळेबाज व्यक्तीसोबत संजय राऊत यांनी ठाकरेंची भेट घालून दिली असा मोठा आरोप शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केलाय. गुप्ता बंधू यांच्यासोबत ठाकरे कुटुंबियांचं काय नातं आहे हे समोर आलं पाहिजे असं देखील नरेश म्हस्के म्हणाले. आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जावधींची लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंवर गुन्हा दाखल आहे. अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेत अब्जावधीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. जेकब झुमा 2018 मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते आणि तिथे त्यांना अटक देखील झाली होती. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेला हा मोठा आरोप. नवी दिल्लीमध्ये घोटाळेबाज व्यक्तींसोबत संजय राऊत यांनी ठाकरेंची भेट घालून दिली असं नरेश म्हस्के म्हणाले. गुप्ता बंधू यांच्यासोबत ठाकरे कुटुंबियांचं काय नातं आहे हे समोर आलं पाहिजे. तर यामध्ये आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जावधीची लूट झाली. लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंवरती गुन्हा दाखल झाला. हे आहेत तिघे गुप्ता बंधू ज्यांनी अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावरती घोटाळ्याचा आरोप आहे. तर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दक्षिण आफ्रिकेमध्ये अब्जावधी रँड्सचा घोटाळा केल्याचा देखील आरोप या 3 गुप्ता बंधूंवरती आहे. 2018 मध्ये गुप्ता बंधू आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते. दुबईला पळून गेल्यानंतर त्यांना अटक सुद्धा झाली होती. तर हे आहेत गुप्ता बंधू ज्यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली होती. मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी आरोप करतोय की जो माणूस दक्षिण आफ्रिकेसारख्या देशामध्ये करोडो रँड्सचा घोटाळा ज्यांनी केलेला आहे, जो त्या देशातनं पळून गेलेला आहे, हिंदुस्थानामध्ये अनेक राज्यांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, अनेक घोटाळे त्यांनी केलेले आहेत, ज्याला लुकआउट नोटीस निघाली होती, अशा माणसाची बैठक उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत यांच्या घरी झालेली आहे. आपण माहिती काढावं याच्या मागचं कारण काय. यानंतर एक मोठी बातमी आहे. महाविकास आघाडी फुटणार हे नक्की असा मोठा दावा केला आशिष शेलार यांनी. ठाकरेंना दिल्लीमध्ये जाऊन काय मिळालं, निकाल आल्यानंतर महाविकास आघाडी फुटणार असा मोठा दावा आशिष शेलार यांचा. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सुद्धा आशिष शेलार यांनी वक्तव्य केलंय. ठाकरेंना दिल्लीमध्ये जाऊन काय मिळालं असं आशिष शेलार विचारतायत. उद्धवजींना दिल्लीला जाऊन मिळालं काय, आणि माझा तर ठाम दावा आहे, महाराष्ट्र विकास आघाडी लवकरच फुटणार. निवडणुकीच्या जागा वाटपात जर बळे बनवाबनवी करून यांनी रोखलं तर महाराष्ट्र हे जाणतो की मतदान ज्या दिवशी होईल आणि निकाल ज्या दिवशी येतील त्या निकालाच्या दिवशीच महाराष्ट्र विकास आघाडी फुटेल. दरम्यान ठाण्यातील बॅनर वॉर नंतर राजकारण चांगलंच तापलंय. शिंदे गटानं लावलेले बॅनर ठाकरे गटानं मोठा गोंधळ करत काढून टाकलेत. शिंदे गटानं ठाकरे गटाला डिवचल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट बॅनरच काढून टाकले आणि त्यावरून ठाण्यामध्ये वातावरण तापलंय. तर याच बॅनर वॉरवरून ठाण्यामधलं राजकारण तापलंय. बॅनरवरील फोटोवरून एकमेकांना डिवचल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांनी एकमेकांवरती टीका केली. पक्ष कुणी चोरला, काय आहे हिंदुत्व, अशी ठाण्यामध्ये ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली. कारण हे प्रत्युत्तर ठाकरे गटाकडून देण्यात आलं. कारण आधी शिवसेनेकडून ठाण्यामध्ये ठाकरे गटाविरोधात हे बॅनर लावण्यात आले होते. महाविकास आघाडीमध्ये आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्यांना बसवलेलं आहे सध्या, ते लोटांगण घालूनच बसवलेलं आहे ना. ते लोटांगण विरोध आहेत ना. आतापर्यंत गेल्या 60 वर्षात
सगळे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला गेले नसले तेवढ्या हे एक मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला. दिल्ली दौरा हा लोटांगण दौरा होता. मला मुख्यमंत्री करा म्हणून कटोरा घेऊन हाती आले होते. काँग्रेसने काही त्यांना दाद दिली नाही आणि मी शरद पवार साहेबांना सुद्धा एक श देण्यासाठी माझे डायरेक्ट राहुल गांधींशी संबंध आहेत आणि मी डायरेक्ट काँग्रेसशी बोलू शकतो याकरता सुद्धा हा दौरा होता. पुढची बातमी. एखादी दहशतवादी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष्य करून तिथे बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणू शकते आणि त्यातून मोठी जीवितहानी होईल हे नाकारता येत नाही असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय. पुणे पोलीस आयुक्तांच्या या पत्रानं मोठी खळबळ माजली आहे. पुणे पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस काढत शहरातील एका नामांकित हॉटेल व्यवस्थापकाला धोक्याचा इशारा दिलाय. एखादी दहशतवादी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष्य करून तिथे बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणू शकते आणि त्यातून मोठी जीवितहानी होईल हे नाकारता येत नाही असा इशाराच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय. पुणे पोलीस आयुक्तांच्या या पत्रामुळे मोठी खळबळ माजली आहे आणि पुणे पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस काढत शहरातील एका नामांकित हॉटेल व्यवस्थापकाला धोक्याचा इशारा दिलाय. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. वैभव, एखाद्या हॉटेल व्यवस्थापकाला पुणे पोलीस आयुक्तांची ही नोटीस गेल्यानंतर त्यामागे काय त्याची पार्श्वभूमी आहे? श्वेता, अत्यंत गंभीर मुद्दा आहे. गणेशोत्सव तोंडावरती आणि पोलीस आयुक्तांनी कल्याणनगर परिसरातल्या एका मोठ्या हॉटेलला हे पत्र जे आहे ते लिहिलेलं आहे. या हॉटेलच्या पबच्या विरोधामध्ये वारंवार आवाजाचं उल्लंघन जे आहे ते केल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यावरून कारवाईही करण्यात आलेली आहे. मात्र तरी सुद्धा या हॉटेलच्या पबच्या आवाजामध्ये काही परिणाम होताना दिसत नाहीये. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या पत्रामध्ये नमूद करत पुण्यातल्या गर्दी होणाऱ्या ठिकाणी दहशतवाद्यांचा धोका असल्याचं लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टींच्या नोंदी ज्या आहेत त्या दहशतवादी हल्ला होऊ शकतो ही नोंद जी आहे ती या हॉटेल व्यवस्थापनानं घ्यावी असं स्पष्ट पत्र जे आहे ते पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हॉटेलच्या व्यवस्थापनाला लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेत. पोलीस आयुक्त थेट या अशा पद्धतीने दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करतायत. याचा अर्थ काही स्पेशल इंटेल जे आहे ते पोलिसांना मिळालंय का, किंवा या सगळ्याच्या दृष्टीनं कारवाई जी आहे ती करूनही परिणाम होत नसल्यामुळं पोलीस आयुक्त या हॉटेल व्यवस्थापनाला घाबरवायचा प्रयत्न करतायत का, की खरंच परिस्थिती जी आहे ती अशी आहे, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. वास्तविक पत्रानंतर अधिकृतरित्या पोलीस आयुक्त या पत्रावरती काहीही बोललेले नाहीत किंवा पोलिसांकडूनही कुठली प्रतिक्रिया जी आहे ती अजूनपर्यंत मिळालेली नाही. मात्र एकाच हॉटेलला या अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते दिल्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. आणि महत्वाचं म्हणजे गणेशोत्सव तोंडावरती आहे. सर्वसामान्यांनी या पत्राचा अर्थ नेमका घ्यायचा काय हाही त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. बरं वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.